सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। ठाण्यात प्रवासादरम्यान रिक्षा चालकाने अश्लील हावभाव केल्याने घाबरलेल्या 2 तरुणींनी रिक्षेतून उडी मारल्याची धक्कादायक बाब उघड। प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी वाहतूक प्रशासनाचे टोचले कान। अवकाळी पावसामुळे ठाणेकरांची उडाली दैना। ठाण्यातील तांदूळ महोत्सवात झाली 3.25 कोटींची उलाढाल। ठाणे महानगरपालिकेच्या राज्यस्तरीय ठाणे महापौर चषक कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न। ठाण्यात प्रवासादरम्यान रिक्षा चालकाने अश्लील हावभाव केल्याने घाबरलेल्या 2 तरुणींनी रिक्षेतून उडी मारल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। ठाणे येथे प्रवासादरम्यान रिक्षा चालकाने अश्लील हावभाव केल्याने घाबरलेल्या 2 तरुणींनी धावत्या रिक्षेतून उडी मारल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली। या घटनेत जखमी झालेल्या तरुणींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून रिक्षा चालकाचा शोध सुरू आहे। भिवंडीतील नातेवाईकांकडे आलेल्या 2 तरुणी रविवारी ठाण्यात फिरायला आल्या होत्या। ठाण्यात भ्रमंती केल्यावर संध्याकाळी दोघीही रिक्षेने भिवंडीकडे परतत होत्या। प्रवासादरम्यान रिक्षा चालकाने दोघींसमोर अश्लील हावभाव केले। दोघींनीही रिक्षा चालकाला रिक्षा थांबवायला सांगितली, मात्र रिक्षा चालकाने रिक्षा न थांबवता आणखीन वेगाने रिक्षा पळवायला सुरुवात केली। या घटनेमुळे घाबरलेल्या दोघींनीही कॅडबरी उड्डाणपुलाजवळ धावत्या रिक्षेतून उडी मारली। याच मार्गावरून जाणाऱ्या एका महिलेला दोघी तरुणी जखमी अवस्थेत आढळल्या व हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी ठाणे पोलिसांनी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून रिक्षा चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। गेल्या वर्षी ठाण्यातच स्वप्नाली लाड या युवतीने रिक्षा चालकापासून जीव वाचवण्यासाठी धावत्या रिक्षेतून उडी मारली होती। या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी मुजोर रिक्षा चालकांवर वचक निर्माण करू अशी गर्जना केली होती। मात्र रविवारी पुन्हा एकदा रिक्षा चालकांपासून सुटका करण्यासाठी 2 तरुणींना धावत्या रिक्षेतून उडी मारावी लागल्याने ठाणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे। त्या ऑटो रिक्षाविषयी जर माहिती पूर्ण प्राप्त झाली असेल आणि कार्यालयाला जर त्याची माहिती मिळाली असेल, त्याच्या अनुषंगाने जे काही मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत शिक्षा येते 100% त्या रिक्षावाल्यावर आणि त्या रिक्षाच्या परवानाधारकावर कारवाई मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत केली जाईल। मॅम, 6 महिन्यातला दुसरा इन्सिडेंट आहे ठाण्यामध्ये। महिला अनसिक्युअर स्वतःला फील करतात। आरटीओ विभाग काय आवाहन करेल आणि काय ॲक्शन करेल या संपूर्ण प्रकारात? महिलांच्या सुरक्षिततेचा जर विचार केला तर आपल्याकडे आज प्रीपेड ऑटो रिक्षाचा प्लॅन आपल्याकडे अद्याप पेंडिंग आहे काही अपरिहार्य कारणांमुळे। त्या कारणांवर लवकरच विचार करून प्रीपेड ऑटो रिक्षाला मान्यता घेण्याचा प्रयत्न करून ते सुरू करण्याचा प्रयत्न प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत केला जाईल। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी वाहतूक प्रशासनाचे कान टोचले आहेत। गुजरातसाठी मी पर्यटन अँबॅसेडर म्हणून आपले योगदान देऊ शकतो, तर महाराष्ट्रातील रस्ते अपघात कमी व्हावे म्हणून रस्ता सुरक्षा अभियानात देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ठाण्यात काढले। ठाणे पोलीस आयुक्त व वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अमिताभ बच्चन बोलत होते। यावेळी व्यासपीठावर ठाणे पोलीस आयुक्त विजय कांबळे, उपआयुक्त लक्ष्मी नारायण, ठाणे वाहतूक पोलीस उपआयुक्त रश्मी करंदीकर,
प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ हरीश शेट्टी, प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, गायक अभिजित सावंत आदी उपस्थित होते. भारतात रस्ते अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. बहुतेक अपघात हे सुरक्षा विषयक नियमांचे पालन न केल्यामुळे होतात हे माझ्या लक्षात आले आहे. एक संवेदनशील माणूस म्हणून मला याचे गांभीर्य आहे. वाहतूक पोलिसांच्या साहाय्याने राबविण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानात मला सक्रिय होऊन काम करायला आवडेल, परंतु पोलिसांतर्फे तसा प्रस्ताव येत नाही. असा प्रस्ताव आला तर मी निशुल्क काम करण्यास तयार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी देशातील वाहन परवाना यंत्रणा सदोष असल्याचे सांगितले. त्या यंत्रणेत सुधारणेला वाव असून काही दिले तर आपल्या देशात कोणालाही तत्काळ वाहन परवाना दिला जातो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अमेरिकेत वाहन चालकांना 3 महिने शाळेत ट्रेनिंग घेऊन लेखी परीक्षेत पास झाल्यावरच वाहन परवाना दिला जातो, याकडे लक्ष वेधले. देशातील संस्कृतीची माहिती मिळते हे वाहन चालवताना वाहन चालकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ठाणे पोलीस उपायुक्तांनी भारतात वाहन अपघातांचे प्रमाण जास्त आहे. निष्काळजीपणे वाहन चालवण्यामुळे झालेल्या अपघातात भारताचा नंबर जगात 4था असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. अवकाळी पावसामुळे ठाणेकरांची दैना उडाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच फेब्रुवारीच्या अखेरीस अचानक रिमझिम बरसणाऱ्या अवकाळी पावसाने शनिवारी आणि रविवारी ठाणेकरांना चांगलेच गारेगार करून टाकले. शहरातील रस्ते भिजून चिंब झाल्याने तुरळक वाहने घसरण्याचे प्रकार घडले, तर उपनगरी लोकल वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या गाड्या अमळ उशिराने धावत असल्याची उद्घोषणा रेल्वे प्रशासनाकडून विविध स्थानकात करण्यात येत होती. दरम्यान 4था शनिवार सुट्टीचा आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने या पावसाची झळ चाकरमान्यांना बसली नाही. दुपारी 12:30 वाजल्यापासून सुरू झालेली पावसाची ही रिपरिप सायंकाळपर्यंत सुरू असल्याने अनेकांनी घरात बसूनच पावसाचा आनंद लुटला. तर ठाणे पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेने दुचाकी वाहन चालकांनी जपून वाहन हाकण्याचे आवाहन केले आहे. बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या. TJSB ट्रॅव्हल लोन, आपल्या स्वप्नांची पूर्तता. TJSB सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का. ठाण्यातील तांदूळ महोत्सवात 3.25 कोटींची उलाढाल झाली आहे. उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेतून ठाणेकरांना माफक दराने उत्तम दर्जाचा तांदूळ उपलब्ध करून देण्यासाठी 3 दिवसापासून ठाणे शहरात सुरू असलेल्या तांदूळ महोत्सवाच्या रविवार या शेवटच्या दिवसापर्यंत सुमारे 3.25 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. दरम्यान पडलेल्या अवेळी पावसामुळे मंदावलेल्या ग्राहकांनी दुपारनंतर जोरदार मुसंडी घेतली. व्यापारी दलाल यांचा अडथळा दूर करून तांदळासह शेती मालाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा माल या महोत्सवात सरळ ग्राहकाला विकला आहे. कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुमारे 7,500 क्विंटल तांदूळ ठाणेकरांनी माफक दराने विकत घेतला आहे. यामध्ये इंद्रायणी, मुरबाड झिनी, वाडा कोलम, रत्ना, जया कर्जत, गुजरात 11 आदी सुमारे 35 प्रकारांचा तांदूळ यावेळी विक्रीला ठेवण्यात आला होता. उत्तम दर्जाचा हा तांदूळ शेतकऱ्यांनी 35 रुपयांपासून ते 55 रुपये किलो दराने विकल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी दिली. 3 दिवसाच्या या कालावधीत सुमारे 45,000 ग्राहकांनी उन्नती गार्डन मधील या महोत्सवाला भेट दिली. ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला. जिल्ह्यातील सुमारे 1,38,000 हेक्टर क्षेत्रावर तांदळाचे उत्पादन घेणाऱ्या बहुतांशी सदन शेतकऱ्यांनी यात सहभाग घेऊन सरळ ग्राहकांनाच माल विकला. यामुळे दलाल, व्यापारी यांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी नागली, वरी, हळद, मिरची, मूग, वाल, पांढरा कांदा, आळूची पाने आदींसह ताजा भाजीपाला ठाणेकरांना उपलब्ध करून दिला गेला होता. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड
राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे। संपर्क 9321712916। ठाणे महानगरपालिकेच्या राज्यस्तरीय ठाणे महापौर चषक कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे। ठाणे महापालिकेच्या वतीने ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक व महिला वैयक्तिक गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेज येथील परबवाडी येथील मैदानात करण्यात आले आहे। या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बॉक्सर मेरी कोमचे प्रशिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले। या स्पर्धेत 15 पुरुष व्यावसायिक व 15 महिला संघ सहभागी झाले आहेत। या स्पर्धेसाठी विजयी स्पर्धकांना व संघांना 6,22,000 रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत। यावेळी महापौर संजय मोरे, सभागृह नेते नरेश मस्के, स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले आदी यावेळी उपस्थित होते। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे। धन्यवाद।